ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा। अच्छा, गीतामृतच्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपला हा जो 16वा अध्याय चाललाय त्यातला आज 18वा श्लोक वाचूया. दैवसूर संपद विभाग योग. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रितः मामात्परदेहेषु प्रद्विषन्तः अभ्यसूयकः. आता आपण गेल्या काही दिवसांपासून असुरी गुण पाहतोय नाही का. रोज नवीन नवीन नवीन, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर रोज नवीन नवीन आपल्यातच हृदयामध्ये लपलेले काही गुण आपल्याला समजत असतील. हे गुण आहेत, ते गुण आहेत. अशा प्रकारे बरेच काही श्लोकांपासून भगवंत असुरी गुणांचं वर्णन करतायत. आणि स्पेसिफिक हा जो श्लोक आहे आजचा, तर ह्याचे आतापर्यंत फक्त असुरी गुण सांगितले किंवा दैविक गुण सांगितले. ओके. मग हे गुण हे सगळे भौतिक पातळीवरचे गुण आहेत है ना. तर त्याचा आणि भक्तीचा किंवा त्याचा आणि माझा किंवा त्याचा आणि म्हणजे स्वतःचा भगवंतांचा ह्याच्याशी काय संबंध हे आतापर्यंत बोलले नव्हते, परंतु या श्लोकामध्ये मात्र भगवंत सांगतात. काय सांगतात बघा. मामात पर देहेषु, म्हणजे इथं ते संबंध सांगतात की त्या असुरी गुणांचा आणि त्यांचा स्वतःचा काय संबंध येतो. आपण आता भाषांतर वाचूयात. अहंकारम मिथ्या अहंकार, बलम बल, दर्पम गर्व, कामम काम, क्रोधम च संश्रितः. मिथ्या अहंकार, बल, गर्व, क्रोध, यामुळे मोहित झालेले असुरी लोक आपल्या देहामध्ये मामात पर देहेषु, आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात. प्रद्विषंतः, आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. भगवंताचा द्वेष करतात म्हणजे अभ्यसूयकः, द्वेष करणारे, आणि प्रद्विषंतो म्हणजे निंदा करणारे. तर अशा प्रकारे असुरी लोक भगवंतांचा काय करतात तर ते द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची ते निंदा करतात. आता तुम्ही बघाल हे जे सगळे गुण आहेत, मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध, है ना. तर आता हा जो पहिला आहे अहंकार, आणि ह्याच्या नंतरचे जे आहेत बल, गर्व, हे सगळे अहंकार या सगळ्या गोष्टींमुळेच येतो ना. बल आहे, सौंदर्य आहे, ज्ञान आहे, या गोष्टींमुळेच अहंकार वाढतो. आणि तुम्ही जर बघायला गेलात सपोज तर सगळे जे असुर आहेत त्यांच्या नाशाचं किंवा त्यांची जी काही पुढे गती झाली ह्याचं सगळ्याचं मूळ कारण आहे तो म्हणजे अहंकार. आणि तो अहंकार त्यांना कशामुळे आला तर त्यांच्यापाशी असणारं या सगळ्या जे आहेत गोष्टी त्या आल्या. तसं जर बघायला गेलं तर भगवंतांची पोझिशन काय काय आहे की भोक्तारम यज्ञतपसा, म्हणजे ते सगळ्याचे नियंत्रक आहेत. त्यांच्या ते पूर्ण हे षड ऐश्वर्य पूर्ण आहेत. हे सर्व ज्ञान, बल, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य ही सगळी हे सर्व भगवंतांकडे हे सर्व गुण प्रचूर मध्ये आहेत, म्हणजे टू द फुल्लेस्ट आहेत है ना. पण मग असुरांकडे पण हे सर्व गुण आहेत. पण प्रॉब्लेम काय येतो ह्या गुण म्हणजे काही प्रमाणात ऑफकोर्स त्यांच्याकडे पण बल आहे, सौंदर्य असतील, ज्ञान असेल, पण ह्या गुणांचा त्यांना काय होतो गर्व होतो है ना. त्यांना गुणांचा त्यांना गर्व होतो. आणि खरं जर पाहायला गेलं तर भगवंतांचे हे गुण आहेत, हे एक्सटर्नल गुण आहेत त्यांच्याकडनं, हे सगळे ज्ञान, बल, तप हे सगळे गुण आहेत. पण मूळ इनर कोर काय हो भगवंतांचं, मूळ काय आहे भगवंतांचं तर प्रेम है ना. प्रेम आहे. पण तेच नेमके या असुरांकडे नाही. त्यांच्याकडं भगवंतांकडं ह्या गोष्टी आहेत एक्सटर्नली, पण आतमध्ये काय आहे प्रेम आहे. आणि असुरांकडे ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात आहेत, परंतु आतमध्ये काय आहे त्यांच्या तर त्यांचा अहंकार आहे, त्यांचं प्रेम नाही. आता भगवंत तसं जर बघायला गेलं
तर एवढे मोठे सगळ्यांचे स्रोत आहेत, सर्व गोष्टींचे नियंत्रक आहेत. असं असून सुद्धा शेवटी अर्जुनाचं सारथ्य करतात. ती नम्रता आहे त्यांच्याकडे, ते भक्तांबद्दलचं प्रेम आहे त्यांच्याकडे. विठ्ठल तिथे लाईक विट्यावरती उभे आहेत भक्तांसाठी. आता आपण तशा तर आपल्या महाराष्ट्रातल्या संतांच्या किती गोष्टी ऐकतो. ज्या कुणाच्या घरी पाणी भरतायत, कुणाचं दळण दळतायत, कुणाच्या बागेमध्ये काम करतायत, नियंत्रक असून सुद्धा. पण असुरांचं तसं होतं का? नाही. एवढ्याशा गोष्टींचा त्यांना एवढा अहंकार होतो की त्या अहंकारामुळेच हे सगळं स्वतःचं नुकसान करून घेतात. एकच मिनिट सॉरी. तर भगवंत जर नुसतेच नियंत्रक असते, हा तर ते भक्तांच्या नियंत्रणाखाली नसते राहिले. आपण किती साऱ्या स्टोरीज, किती सारे आपण अभंग गाणी ऐकतो की कसे भक्त हे भगवंतांच्या प्रेमाखाली, प्रेमाच्या वशीभूत असतात. परंतु असुरांचं कसं असतं, उलट ती त्यांची असूया, त्यांची ते जास्त अहंकार, ह्या गोष्टींमुळे उलट त्यांचा तो वाढत 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 जातो. सो अशा प्रकारे भगवंत आपल्याला काय सांगतात बघा, की हे जे आसुरी लोक आहेत हे भगवंतांचाच द्वेष करतात. आणि आपण हे सगळ्या राक्षसांच्या सगळ्या उदाहरणावरनं पाहिलेलं आहे, है ना? हं? त्यांना कसं वाटत असतं की ही जी पॉवर आहे, पॉलिटिकल पॉवर, म्हणजे मी राजा आहे इथला, माझ्या हे सगळे देवी देवता किंवा बाकीचे सगळे असुर लोक हे माझ्या अधिपत्याखाली आहेत. त्यांना असं वाटतं की ही माझी शारीरिक शक्ती, ही माझी राजकारणाची शक्ती, हीच सगळ्यात अल्टिमेट आहे. एक आध्यात्मिक शक्ती आहे ह्याची त्यांना काही लाईक कसली प्रकारची जाणीव नसते. हं? आणि त्यामुळं त्यांना त्याचा जास्त हे येतो, दर्प येतो. त्यामुळे त्यांना त्याचा जास्त हे होतो. आणि काम म्हणजे काय? तर काम म्हणजे की डिझायर टू एन्जॉय, हे जे काही आहे ते त्याचा आनंद घेण्याची प्रवृत्ती. आणि पण या त्या आनंदामधून काय होतं, की या ज्या एन्जॉय करण्याची जी मेंटॅलिटी आहे, आणि ते जर नाही करता आलं तर काय होतं, परत कामा क्रोधेषु विजायते. मग त्या कामातून काम न झालेल्याचं किंवा तो आनंद न मिळाल्याचं फ्रस्ट्रेशन मधून काय होतो, राग येतो, है ना? मला मला हे का नाही मिळालं, मला ह्याचा आनंद नाही उपभोगता आला. मग त्या फ्रस्ट्रेशन मधनं परत ते क्रोधाकडे जातात, है ना? सो अहंकार बलम दर्पम कामम क्रोधच्या संश्रिता. आता श्रुत म्हणजे आश्रय. हं? तर हे काय करतात लोक, श्रुत म्हणजे आश्रय, संश्रित. तर हे काय करतात की भगवंतांचा आश्रय घेत नाहीत, तर ते ह्या निगेटिव्ह ज्या इमोशन्स आहेत त्यांचा आश्रय घेतात. जसं की लस्ट आहे, काम आहे, क्रोध आहे, ह्यांचा ते आश्रय घेतात. तिथेच सगळी गडबड होते यांची. हं? आणि मग पुढे भगवंत आपल्याला सांगतात की ह्या सगळ्या ह्यांच्यामुळे तो जो अहंकार आलाय त्याच्यामुळे ते मला मी लाईक त्यांच्या स्वतःमध्ये सुद्धा हृदयामध्ये मी परमात्मा रूपात आहे, आणि इतरांच्या देहामध्ये मामात परदेहेशू, इतरांच्या देहामध्ये असलेल्या सुद्धा मला ते ओळखत नाहीत, समजू शकत नाहीत, आणि ते द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. ओके. एक मिनिट. आता हे जे गुण आहेत, म्हणजे आपल्याला हे जे भगवंत सगळे दैवी गुण सांगतायत किंवा हे आसुरी गुण सांगतात, जसं मी मगाशी म्हंटल तसं ते एका ह्या वर्ण आणि आश्रमाला धरून सांगितलेले आहेत ना, इथल्या भौतिक म्हणजे मटेरियल प्लॅटफॉर्मवरती सांगितलेले आहेत. पण आता त्याचं कनेक्शन घ्यायला गेलं तर कसं आहे की जर सपोज हे दैवी गुण असतील, पण नुसतं तुम्ही जर इफ यू आर नॉट कनेक्टेड टू द लॉर्ड, जर तुम्ही त्याचा जर कनेक्शन नसेल तर त्याचा उपयोग नाही. तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात बघा, एकदम असे सत्वगुणात असतात. ही इज अ व्हेरी नाईस पर्सन, यु नो, लाईक मदत करतील, असं करतील, तसं करतील, त्यांच्यामध्ये ते गुण असतात. पण जरी ते चांगले गुण असले तरी सुद्धा त्यांना कधी म्हणायला गेलं या ना प्रोग्रामला किंवा ही भगवद्गीता घ्या, नाही, मी चांगलं कर्म करणार, मी चांगला आहे, लाईक अशा प्रकारची त्यांची थॉट प्रोसेस असते. सो
नुसते दैवी गुण असून सुद्धा उपयोग नाही, तर त्यांचं भगवंतांशी कनेक्शन पाहिजे. आणि याच्यामध्ये सुद्धा भगवंत सांगतात आपल्याला पुन्हा 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 सांगतात की हे आसुरी गुणांचं आणि त्यांचं कनेक्शन कशा प्रकारे आहे ते. ओके. आता हे निंदा जे सांगतात ना पुढच्या ह्याच्यामध्ये, भगवंत सांगतात बघा की प्रद्विषंतः निंदा करतात. हं? आता हे निंदाचं कसं असतं माहितीये का, की द्वेष जो असतो तो बऱ्याचदा आतमध्ये असतो, है ना, की की तुम्हाला त्या एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी द्वेष वाटतो. पण जेव्हा तो बाहेर येतो ना तेव्हा ती निंदा होते. बाहेर येतो त्यावेळेला ती निंदा होते. तसं जर बघायला गेलं तर आपण एवढे फॉर्च्युनेट आहोत की या कलियुगामध्ये जे मनातल्या गोष्टी आहेत, ज्या काही द्वेष वाटतोय, जे काही वॉटेवर राग येतोय, जे काम करत, पण जोपर्यंत ते मनात आहेत ना, सो आपण भाग्यवान आहोत की जे मनात असले तरी सुद्धा आपल्याला त्याची कर्म लागत नाही, त्याची फळं येत नाही. ती आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा ती निंदेच्या रूपाने ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला मात्र नक्की 100% आपल्याला त्याची कर्मफळ भोगावी लागतात. भगवंत 5.29 मध्ये सांगतात बघा की मी की ते सगळ्यांचे वेलविशर आहेत. हं? ते सर्वांचे अं, एक सुहृदय मित्र आहेत. सुहृदय आहेत सगळ्यांचे. तर नुसतं विशर म्हणजे नुसतेच ते विश पण करत नाहीत, की बाबा मी एखाद्याचं खूप चांगलं चिंततो, ही तर चांगली गोष्ट आहेच आहे. पण चिंतन करण्याबरोबरच ऍक्शन मध्ये त्या व्यक्तीसाठी मी काहीतरी जाऊन एक चांगलं करणं हे पण महत्वाचं आहे. चिंतन हे तर महत्वाचं आहेच आहे. पण ते चिंतन तुमचं तुमच्या कृतीमध्ये येणं पण महत्वाचं आहे. तसं भगवंतांच्या बाबतीमध्ये कसं आहे ना, की ते वेलविशर आहेतच आणि ते ते करतातही. म्हणजे ते ते ऍक्शन मध्ये किंवा ते ऍक्च्युली करतातही. चांगलं चांगलं करता येतंय त्या जीवाचं. पण एवढं असून देखील भगवंत सांगतात की एवढं मी सगळ्यांचा वेलविशर असून देखील हे आसुरी लोक जे आहेत ते मात्र माझा सॉरी ते मात्र माझा द्वेष करतात. शत्रुत्व हे करतात. हे किती अभाग्याची गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर, है ना. हं? त्याच्यामुळे आपल्याला आपण आपण आपल्या पातळीवरती आपण हे समजून घेतलं पाहिजे की कृष्णा इज अवर एव्हर वेल विशर. श्रील प्रभुपादांचं एक पुस्तक सुद्धा आहे बघा की कृष्णा युअर एव्हर वेल विशर कृष्णा. कसं असतं ना, आतापर्यंतच्या आपल्या लहानपणापासूनच्या आयुष्यामध्ये ना, आपल्या काही बालवाडीतल्या मैत्रिणी असतात, मग नंतर माध्यमिक शाळेतल्या, कॉलेजमधल्या, मग तुमच्या प्रोफेशनल कोर्स मधल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मित्र मैत्रिणी तुमचे वेल विशर असतात. पण काही दिवसांनी मग आपला कॉन्टॅक्ट कमी होतो. किंवा मग कधी कधी कॉन्टॅक्ट जरी असला तरी सुद्धा शेवटी हे भौतिक जग आहे ना, तुमच्या रिलेशनशिप्स मध्ये काहीतरी स्ट्रेच येतात, है ना. मग अगदी तुमचे जवळचे नातेवाईक असतील, अगदी हजबंड वाईफ आहे, किंवा अगदी तुमचे मुलं आहेत, सगळे तर कुठं ना कुठं तरी त्याला एक लिमिटेशन असतं वेल विशिंगला. मी असं म्हणत नाही तुमची प्रेमाची नाती आपली असतातच आणि असणंही महत्वाचं आहे. पण एक मृत्यू ही जी एक अशी गोष्ट आहे ना, की त्याला तिथं आपले सगळे वेलविशरशी थांबतात. म्हणजे सगळ्यांच्या ज्या सद्भावना आहेत किंवा जे चांगले तुमची रिलेशनशिप आहेत, ते त्या मृत्यू आला की ते तिथं सगळं थांबलं जातं, है ना. त्या ठिकाणी पण कृष्णा इज युअर एव्हर वेल विशर. ते मागच्या जन्मातही तुमचं वेल विशर होते, या जन्मातही आहेत, आणि तुमच्या पुढच्या जन्मातही ते तुमचे वेल विशर राहणार आहे. सो आपण हे किती समजून घेतलं पाहिजे की ह्या आसुरी लोकांसारखी मेंटॅलिटी न ठेवता, अशा प्रकारची द्वेषाची, निंदा करण्याची मेंटॅलिटी न ठेवता, आपण भगवंत हे आपले एव्हर वेल विशर आहेत आणि त्यांच्याशी आपण कशा प्रकारे चांगल्यात चांगल्या प्रकारे कनेक्ट केलं पाहिजे. आणि ते कनेक्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत आत्ताच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या, की अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, ह्या गोष्टींपासून जितकं आपल्याला आपल्या परीने, आपल्या परीने तर खूप डिफिकल्ट असतं. आपल्या सिनियर्सची मदत घेऊन, गुरु महाराजांना प्रार्थना करून, आपले जे आचार्य आहेत, पूर्वगण आचार्य, त्यांना प्रार्थना करून आपण ह्याच्यापासून लांब जायचा प्रयत्न केला पाहिजे. मला एक डिओटीज आठवतात, की त्या सांगत होत्या की मला ना
झोप जास्त येते. आता ती तर किती छोटी गोष्ट आहे. आता ह्या तर खूप मोठ्या मोठ्या अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध. तर म्हटलं की मला ना झोप खूप जास्त येते आणि त्याच्यामुळे मला माझा जप, माझं पुस्तक वाचन, मला माझ्या सेवांना मला नीट वेळ देता येत नाही. कारण मला सकाळी उठायला उशीर होतो. मग माझा जप राहतो. आणि मग माझा सेवांचा आणि माझ्या पुढचं सगळं असं त्यांना खूप असं स्वतःबद्दल असं खूप हे होत असं. तर त्या ना सगळ्या भक्तांना भेटल्याने मला सांगायच्या की मला माझ्यासाठी ना प्रे करा. हं. की मला माझी झोप म्हणजे झोप कमी व्हावी. अगदी त्या महाराजांना सुद्धा सांगायच्या. हा की गुरु त्यावेळेला महाराज ऑफकोर्स थोडेसे इझिली भेटू शकत होते. की गुरु महाराज प्लीज प्रे फॉर मी की मला मला माझ्या झोपेवरती नियंत्रण पाहिजे. आणि अल्टिमेटली बिकॉज ऑफ द प्रेयर्स ऑफ गुरु महाराज, प्रेयर्स ऑफ द डिवोटीज, आणि अजूनही काही गायडन्स घेतला असेल त्यांनी सिनियर्स कडे, शी कुड डू दॅट. त्यांनी त्यांची झोप खूप व्यवस्थितरित्या मॅनेज केली आणि नाव आता त्या खूप चांगलं म्हणजे त्यांची साधना पण करतात आणि त्यांचे खूप सिनियर आहेत ऑफकोर्स. आणि खूप सेवा देखील खूप छान करतात. मला ह्या छोट्याशा गोष्टीवरनं आठवलं की हा एवढ्या लहान गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला डिवोटीज, भक्त, आपले सुहृद, आपले गुरु महाराज, आपले सिनियर्स, ह्यांचे आशीर्वाद लागतात, ह्यांच्या प्रेयर्स. तर हे तर किती मोठं गोष्ट मोठी आहे त्या सगळ्या. अहंकार, बल, दर्पम, कामम, क्रोधम. सो ह्या गोष्टींमधून आपल्याला जर काही प्रमाणात का असेना आपल्याला जर ह्याच्यातून परे यायचं असेल, ह्याच्यातून आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती साधायची असेल, तर नक्कीच तुम्हाला तुमचे सिनियर्स, तुमचे बरोबरचे डिवोटीज, त्यांच्या प्रार्थना, त्यांचा गायडन्स खरंच खूप गरजेचा आहे. आता जर तसं जर बघायला गेलं ना, तर अं, कसं असतं ना, आणि त्याला आपण ओपननेस ठेवणं पण महत्वाचं असतं. जसं की एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलाय, एखादा पेशंट ऍडमिट झालाय. पण जर सपोज ते जे डॉक्टर्स ते जे काही ट्रीटमेंट देत आहेत, त्याला जर तो ओपन नसेल, त्याला जर सारखा संशय येत असेल, काय हे मला गायडन्स देणार आहेत, हा काय मला बरं करणार आहे, त्यांच्या मला ट्रीटमेंटवरती विश्वास आहे, तो बरा कसा होणार? तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या पेशंटसाठी की त्यांनी जाणणं की मी आजारी आहे. मला हे सगळे काम, क्रोध, बल, दर्प, हे सगळे आजार आहेत. हं, आणि मला मदतीची गरज आहे. मला ह्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवून ह्या ट्रीटमेंटची गरज आहे. तर मी माझ्या ह्या रोगांवरती ती ट्रीटमेंट घेऊन मी बरा होऊ शकतो. सो हे आसुरी लोकांकडनं कडून आपल्याला हेही शिकायचंय की समजून घेणं की मला हे रोग आहेत आणि ह्या रोगाकरता मला ही ट्रीटमेंट गरजेची आहे. सो हा सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी ह्या श्लोकामधून टेक होम मेसेज म्हणतात ना, हा आपल्यासाठी आहे. की ह्याच्यातल्या काही 5% 10% काय जे असेल ते प्रमाणामध्ये ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि टू ह्याच्यातून मला बाहेर पडण्यासाठी मला माझ्यावरती प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या जवळच्या भक्तांची, माझ्या सिनियर्सची मला गरज आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. कसं असतं ना की ज्या वेळेला एन्व्ही म्हणतो ना आपण, कारण अगदी तुम्ही आजूबाजूच्या आपल्या भोवताली सुद्धा बघत असाल, आजकाल तर खूप असं झालेलं आहे की खूप द्वेष वाढलेला आहे आणि खूप बदला घेण्याची प्रवृत्ती आहे ना, ती खूप वाढली आहे. एक तर राग खूप येतो लोकांना लगेच त्यांच्या विरुद्ध, मनाविरुद्ध झालं किंवा हे झालं, एक तर राग खूप वाढलेला आहे आणि बदला घेण्याची प्रवृत्ती खूप वाढली. अगदी छोट्या छोट्या तुम्ही मुलांमध्ये पण बघा, मित्र, बघतोच मी त्याला, कसा करतो, असा करतो, असं अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा हे झालेलं आहे. असं म्हणतात ना की बदला घेणं म्हटलं की आपल्याला लगेच साप आठवतो, तो लगेच दंश करतो. पण एक गोष्ट आहे ना की साप हा त्याचे जे म्हणजे त्याचे जे दुसरे त्याचे जे भाऊबंदकी आहे साप, त्यांना तो नाही कधी दंश करत. त्यांना नाही तो दंश करत. पण मनुष्य हा असा व्यक्ती आहे ना की तो त्याच्या बरोबरच्या लोकांना सुद्धा बदला घेतो. म्हणजे सापापेक्षाही म्हणतात तर सगळ्यात पॉइझनस सध्या या कलियुगामध्ये मनुष्य झालेले आहेत. है ना, साप सुद्धा सापाला सोडून देतो पण मनुष्य मनुष्याला सोडत नाही. है ना, त्यांना सुद्धा तो लाईक बदला घेण्याच्या प्रवृत्तीने तो असा त्या एन्वीनी, त्या द्वेषाने तो असा जळत राहतो. हं? आणि तसा खरं हा खूप म्हणतात ना भगवंतांची वाणी आहे, त्यामुळे हा खूप सुंदर श्लोक आहे.
तर तुम्ही असं म्हणाल की काय सुंदर, म्हणजे याच्यात तर सगळं आसुरी गुण दिलेले आहेत. किती दिवस झाले आसुरी गुणांचं आम्ही वर्णन ऐकतो, सुंदर काय असू शकतं? तर जसं मी मगाशी म्हटलं तसं हा टेक होम मेसेज की हे भगवंतांची वाणी असल्यामुळं ही सुंदरच आहे. हं? आणि ह्याच्यातून आपल्याला काय नाही करायचं हे तर शिकायला मिळतच आहे. हं? एकदा ना एका प्रेग्नंट लेडीज होते आणि त्यांना भागवतम वाचायला दिलं होतं की बाबा गर्भसंस्कार भागवतम वाचा. आणि ते नंतरच्या काही कॅन्टो, मला वाटतं आय थिंक 5th कॅन्टो मध्ये नरकाचं वर्णन, ती अशी घाबरून परत आली. ती म्हटली बापरे, हे किती भयानक आहे सगळं. हा, नरकाचं वर्णन. हे ऐकलं तर माझ्या बाळ घाबरेल. किंवा त्याच्यावर त्याच्या मानसिकतेवरती काही परिणाम होतील का? हं? तर तेव्हा ते जे सिनियर गृहस्थ होते ते म्हणाले की नाही, तुम्ही माताची अशी काही काळजीच करू नका. भले या शास्त्रांमध्ये नरकाचं वर्णन असू दे, हे सगळे आसुरी गुणांचं वर्णन असू दे, पण ही भगवंतांची वाणी आहे आणि ही सुंदरच आहे. त्यामुळे तशी काही आपल्याला चिंता करण्याची हे नाही. भले ते नरकाचं जरी वर्णन असलं, तरी ते श्रीमद भागवतम आहे, त्यामुळे ते सुंदरच आहे. हो ना? किती छान, मला ही कन्सेप्ट एवढी आवडली ना एकदम, खूप छान. हम्म. आणि आपण हे जे आता मागापासून सारखं जे ऐकतोय ना की अहंकार, बलम, दर्प, हे सगळे जे गुण ऐकतोय ना, तर हे का होतात बेसिकली की आपण ना आपल्या शारीरिक ह्याला आपण खूप स्वतःला आयडेंटिफाय करतो. हं? आता एक छोटीशी गोष्ट होती की एका ह्याच्यामध्ये एका कॅम्पसमध्ये ना मुलं क्रिकेट खेळत असतात आणि तो बॉल जातो आणि तिथे एक मर्सिडीज बेन्झ असते. हं? तिच्या आरशाला लागतो आणि तो फुटतो. बापरे, त्याचा मालक इतका तो अस्वस्थ होऊन खाली येतो. पण ती मुलं सगळी पळून जातात, आता चिडणार तरी कोणावरती. पण त्याचा असा हे जाय तर मर्सिडीज बेन्झ, त्याचे ते खर्च, त्याला असे डोळ्यासमोर पाणी येतं त्याच्या डोळ्यात आणि असा चिडचिड चिडचिड होत, असं तो इतका असा एकदम हे होतो. आणि नंतर एकदम त्याच्या असं लक्षात येतं, तो गाडीचा नंबर बघतो आणि त्याच्या लक्षात आहे की ती त्याची गाडी नाहीये. तो असा एकदम रिलॅक्स्ड होतो. हं? ह्याच्यावरून बघा की आपण किती, म्हणजे जर त्याची असती तर तो किती त्याचा चिडचिड झाली होती. आणि ज्या क्षणी त्याच्या लक्षात येतं की हे माझं नाही, तो असं रिलॅक्स्ड होतो. तर तसंच ना, आपण पण समजून घेतलं पाहिजे की हे माझं नाहीच आहे, हे माझं नाहीये. त्यामुळे ह्याच्याशी रिलेटेड जे काही फ्रस्ट्रेशन्स आहेत, हं, ते सुद्धा सगळे अनरिअल आहेत. सो आपण पण ह्या गोष्टींवरती मुळात फोकस केला ना की हे माझं नाहीच आहे, मग ते पुढचं अहंकार, बल, दर्प याचा काही जास्त प्रश्नच येत नाही. हं? अं, आता ह्या अहंकाराचे इतकी खूप उदाहरण आहेत. एक छोट्याशा एक दोन गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही सुझुकी नावाची एक कंपनी ऐकली असेल, सुझुकी. तर त्या सुझुकी मध्ये एक इंटर्नशिप करायला एक मुलगा आलेला असतो, इंटर्न असतो. आणि तो म्हणतो की त्याचे जे सिनियर बॉस असतात त्यांना सांगतो की ह्या गाड्या ना खूप गरम होतात, तर त्याच्यासाठी ह्या गरम होण्यासाठी ना आपण त्यांना एक चांगल्या प्रकारचं कूलंट असतं बघा, तुम्ही ऐकलं असेल हा शब्द. तर आपण हे असलं कूलंट वापरण्यापेक्षा ना आपण एक एअर म्हणजे हवा वापरू शकतो आपण त्याला, त्या कूलंट म्हणून. तर ती खूप छान आयडिया असती. पण तो जो बॉस असतो ना त्याला त्याचा इतका राग येतो की हा एवढा छोटा मुलगा असून सुद्धा हा मला शिकवतोय, मला सांगतोय. हं? ते ऐकूनच तो मान्यच करत नाही आणि त्याला तो कामावरून काढून टाकतो. तर हा दुसऱ्या कंपनीत जातो, तिथं त्याची आयडिया हे करतो आणि ती आयडिया ती कंपनी पिकअप करते. मग फायदा कुणाचा झाला? हं? हा अहंकार वापरून त्यांनी त्याची आयडिया वापरली नाही. हं? पण ते दुसरी जी कुठली कंपनी होती त्यांनी ती आयडिया वापरली आणि त्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त चांगली टेक्नॉलॉजी वापरली. त्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण पाहतो की ह्या अहंकाराने उलट तुमचं नुकसान होतं. हं? अहंकाराने नुकसान होतं. आता भक्तीमधलं जर उदाहरण झालं तर कशा प्रकारे अहंकार बाजूला ठेवून फायदा किती छान होता, याचं एक खूप छान उदाहरण आहे. तर कलकत्त्याला ना एक भक्तीप्रेम महाराज, आत्ताचे आहेत, पूर्वीचे ते काय बरं गंगा नारायण प्रभूजी म्हणून होते. तर ते कलकत्त्यात होते, प्रचार करत होते आणि कलकत्त्याच्या जवळच ना खरगपूर IIT आहे. तर त्यांना असं जाणवं दिसत होतं की एवढी मोठी IIT आहे पण तिथं कृष्ण भावनेचा प्रचार होत नाहीये. हं? पण त्यांच्या लक्षात येतं की आता आपण काय करायचं, कशा प्रकारे आपण तिथं करायचं, कारण त्यांच्याकडे तेवढी मॅन पॉवर नव्हती, कारण IIT मध्ये प्रचार करण्यासाठी तेवढी स्किल्ड डिवोटीज पण पाहिजेत. मग तेव्हा ना राधेश्याम प्रभूजी पुण्यातले इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पुण्यातला खूप छान प्रचार करत होते. तर त्यांनी ना
असं म्हटले नाहीत की ते राधेश्याम प्रभू तिकडचे पुण्यातले, हं, दुसरे एरियामधले आहेत, हं, दुसऱ्या मंदिरातले ब्रह्मचारी आहेत, त्यांना इकडे बोलवा. त्यांनी तसं कधीच डोक्यात घेतलं नाही. त्यांनी उलट राधेश्याम प्रभूजींना बोलवलं. त्यांनी सांगितलं, त्यांना सगळ्या फॅसिलिटीज दिल्या की खरगपूरमध्ये या, हं, तुम्ही प्रचार करा. हं, ब्रह्मचारी इथून तयार होतील, नवीन नवीन भक्त तयार होतील, गृहस्थ भक्त, ब्रह्मचारी भक्त तयार होतील, आणि तसं झालंही. तसंही झालंय. हा, तर तसं जर बघायला गेलं तर ते ते जे भक्त होते, तिथले जे ब्रह्मचारी होते, ते तयार कुणी केले होते? राधेश्याम प्रभूजींनी. मग अल्टिमेटली कसं होतं की जेव्हा मग राधेश्याम प्रभूजी असंही म्हणू शकले असते ना की आता हे मी माझ्या अंडर तयार झालेले ब्रह्मचारी आहेत, तर आम्हाला पुणे मंदिरामध्ये ब्रह्मचार्यांची खूप गरज आहे, तर मी हे सगळ्या ब्रह्मचार्यांना पुणे मंदिरामध्ये जॉईन करून घेऊ शकतो, जॉईन करतो. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी काय केलं, गेले तिथं प्रचार केला. काही ब्रह्मचारी, काही गृहस्थ भक्त तयार झाले. सॉरी, सॉरी. सॉरी. तर उलट राधेश्याम प्रभूजींनी काय केलं, ते जे काही कोणी ब्रह्मचारी गृहस्थ होते त्यांना सगळ्यांना त्यांनी कोल्हापूर मधल्या, आपलं कोल्हापूर नाही, कलकत्त्यामधल्या मंदिरामध्ये तिथे जॉईन करून दिलं. तर हे किती एक छान उदाहरण आहे है ना, की की टॅलेंट आहे आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हं, तर तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज दिल्यात आणि त्यांनी त्यांनी त्यांचं टॅलेंट दिलं, आणि त्याच्यातून काय केलं, किती एक छान उदाहरण, की स्वतःचे इगो, स्वतःचे अहंकार बाजूला ठेवून, किंवा मी केलंय म्हणजे हे माझं, ह्याचं श्रेय मी घेणार, है ना, हे बाजूला ठेवून उलट त्यांनी त्यांनी जे काही कष्ट घेतले आणि त्याच्यातून जे काही आणि कष्ट घेणं म्हणजे इट इज नॉट अ जोक. मी ऐकलं होतं की ह्या खरगपूरच्या प्रचारासाठी आपले बारामतीचेच आचार्य रत्न प्रभूजी पण आहेत, ते दर 15 दिवसाला पुणे टू कलकत्ता आझाद हिंद एक्सप्रेसनी ट्रॅव्हल करायचे. खरगपूरच्या प्रचारासाठी दर 15 दिवसाला, चेष्टा नाही. आत्ताच परवा आम्ही यात्रेला गेलो होतो. आझाद हिंद एक्सप्रेस ही लेट होण्यामध्ये इतकी माहीर आहे ना. 8 10 10 10 10 तास, 7 8 8 8 तास रुटीनली लेट होतात ट्रेन. सो दर 15 दिवसाला त्या ट्रेननी एवढ्या लांबचा प्रवास करायचा, तिथल्या अनोळखी प्रदेशात जायचं, तिथं कष्ट करायचे, तिथं प्रचार करायचा. हं? आणि तो तिथला झालेला जो काही प्रचार आहे, तिथले जे काही भक्त आहेत ते तिथल्या मंदिरामध्येच त्यांना सेवेला हे करायचं ना, की असं नाही की इथं माझ्याकडे, मला गरज आहे, मला असिस्टंटची गरज आहे म्हणून मी केलेले तयार झाले, माझ्याकडे नाही, तसं नाही केलं. ते एवढ्या कष्टातून करून तिथे गेलं आणि तिथल्या तिथे कनेक्ट केलं. सो इट इज, ही एक आपल्या सर्वांसाठी एक प्रभुपादांची ही जी मुवमेंट आहे, ही पुढे घेऊन जाण्यासाठी हे किती सुंदर उदाहरण या भक्तांनी आपल्यासाठी दिलेलं आहे. पण ह्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, तर अहंकार, जो मिथ्या अहंकार आहे, तो बाजूला ठेवणं. हं. बरं, कारण कसं असतं ना, हे जे इगो लेवलचे जे गोष्टी आहेत ना, म्हणजे ह्या ज्या सगळ्या बल आणि सौंदर्य आणि ह्या सगळ्या गोष्टी, या गोष्टींमध्ये इगो येतो. ह्या गोष्टी तो त्यांना बाहेरून खूप छान वाटतील, पण आतून त्या लोकांना कधीच समाधान नसतं, है ना. भले आता ह्या जे आपले भक्त आहेत त्यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवला, कष्ट केले, पण ते जे आंतरिक समाधान आहे ना, ते ह्या गोष्टींपेक्षा कितीतरी परे आहे, है ना, कितीतरी परे आहे. आपण आता अगदी इव्हन या सगळ्या असुरांचं सुद्धा ज्या वेळेला आपण ही जी सगळी उदाहरणं पाहतो, हं, असुरांची सुद्धा ज्या वेळेला उदाहरणं पाहतो आपण, की अगदी रावण आहे, हिरण्यकशिपू आहेत, ह्यांचं काय, ह्यांचा बेसिकली मेन प्रॉब्लेम हाच होता ना, की त्यांना त्यांच्या सगळ्या बलशक्तीचा खूप मोठा अहंकार होता. आणि त्या अहंकारामधून त्यांनी जे भक्तांप्रती जे जे अपराध केले, जसं की रावणाने सीतामाईंचा अपराध केला, इव्हन हिरण्यकशिपूने प्रल्हाद प्रल्हाद महाराजांचा अपराध केला, आणि त्याच्यातूनच त्यांचा सर्वनाश झाला. ओके. सो अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे. अगदी ज्ञानाचंच आता आपण भागवतामधलं उदाहरण घ्यायचं झालं तर रोमहर्षण सुतांना जेव्हा त्यांच्या ज्ञानाचा ज्या वेळेला अहंकार झाला, त्यावेळेला काय झालं, बलरामजी आले आणि त्यांनी एका दर्पाने त्यांचं तिथे तिथे मृत्यू झाला त्यांचा. सो अशा प्रकारे ह्या गोष्टींपासून लांब राहून, या गोष्टींपासून लांब राहून
आपण आपली प्रगती करणं खूप गरजेचं आहे. एक लास्ट उदाहरण सांगते. तशी तर शास्त्रांमध्ये अनेक उदाहरणं आहेत. अगदी नलकुबेर आणि मणिग्रीव आहेत. त्यांना कसा त्यांच्या ह्याचा अहंकार झाला होता, इगो झाला होता, आणि मग त्यांनी त्यांनी नारद मुनींचा अपराध केला. पण आता ऑफकोर्स त्यांच्या लाईक नारद मुनींच्या कृपेमुळे ते भगवंतांच्याच अंगणामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा उद्धार झाला, हा गोष्ट वेगळी. पण त्यांना तो इगो झालाच होता ना त्यावेळेला असं. तर तसंच जर बघायला गेलं तुम्ही, तर एक राजकारणी स्त्री होती. एक छोटीशी गोष्ट लास्ट टाइम एंडेड. तर तिला ना खूप स्वतःच्या पॉवरचा हे होता. तर ती जगन्नाथजींना दर्शन घ्यायला जायची ना, त्यावेळेला ती काय करायची माहिती, कशी जगन्नाथजींना पाय म्हणजे लाईक अशी पाय पसरून हे करायची दर्शन घ्यायचं. कोणी आता मोठी पॉलिटिकल असल्यामुळे कोणी जास्त काही तिला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही. असं 3-4 वेळेला होतं, पण 5व्या वेळा नंतर मग ती आजारीच पडते, आणि असा आजार होतो ना की ती त्याच्यातून बरीच होत नाही. मग ज्योतिष बघ किंवा हात हे बघ ते बघ, हात दाखव, हे कर ते कर, असं करत करत एक ज्योतिष तिला सांगतात की तू जगन्नाथजींच्या तुझ्या ह्या सगळ्या घमंडपायी तू जगन्नाथजींच्या प्रती अपराध केलेला आणि त्याच्यामुळे तुझा हा आजार बरा होत नाही. आणि मग ते येते, नंतर मग ती क्षमा मागते आणि बरी होते. पण गोष्ट अशी आहे याच्यातून मुख्य जो आपल्यासाठी मी मगाशी म्हटलं तो टेक होम मेसेज आहे की आपल्याकडची जी पॉवर आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही तुमच्याकडे सो कॉल्ड तुम्हाला गर्व होण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या समजून घेणे की हे जे काही आहे हे ह्या जगन्नाथांनीच मला दिलेलं आहे, है ना. आणि त्याच्याबद्दल अहंकारी होण्यापेक्षा त्याच्यासाठी त्यांचे आभार मानून त्याच्यासाठी त्यांचे आभार मानून आपण सदैव नम्रता राहिली पाहिजे. आणि जर काही त्याच्यातल्या काही गोष्टींमधनं म्हणजे आता ही जी म्हणतेय मी, आता हे वाक्य म्हणायला सोपं आहे की त्यांचे आभार मानून आपण नम्र राहायला पाहिजे, पण हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भक्तांची, सिनियर्सची मदत घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्यासाठी त्यांना खरं तर प्रे करायला सांगितलं पाहिजे. माझी एक मैत्रीण आहे, नेहमी भेटली ना की मला एकच गोष्ट सांगायचं, चाल माझ्यासाठी प्रार्थना कर की मला एक खूप चांगला भक्त बनायचंय, माझ्यासाठी प्रे कर, माझ्यासाठी प्रे कर. मला ह्या माझ्यातले जे काही दुर्गुण आहेत, माझ्यातले जे काही अवगुण आहेत, ह्याच्यातून मला ह्याच्यावरती हे करायचं, मला ह्याच्यातून बाहेर पडायचं, नक्की माझ्यासाठी प्रे कर. सो आपण पण अशा प्रकारे आपल्या जे सगळे डिवोटीज आहेत त्यांना आपण नम्रपणे प्रार्थना करायला सांगितलं पाहिजे. आपण तर प्रयत्न केलेच पाहिजेत, ऑफकोर्स पहिली गोष्ट आहे की आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. भक्तांचा गायडन्स घेतला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांना आपल्यासाठी प्रार्थना पण करायला सांगितलं. ओके, सो थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ. माताजी खूप छान सॉरी तुला अनम्यूट कर, मी आता चेंज केलं सेटिंग. खूप सुंदर उदाहरणं दिली, खूप छान झालं लेक्चर माताजी. एवढी तब्येत बरी नसताना सुद्धा तुम्ही लेक्चर खूप छान. सॉरी उलट माझ्यामुळे खूपच डिस्टर्ब सुंदर. झालं तुम्हाला. नाही थँक्यू. खूप छान झालं माताजी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. उद्या पण जॉईन व्हा सर्वजण. उद्याचा प्रश्न श्लोक पण आहे आहेत छान. का कोणाकडे विचारायला? नाही, आपण आता थांबूयात कारण ना मला पण जायचंय. उद्या माताजी, काय आहे? ठीक आहे, दंडवत प्रणाम. हो, धन्यवाद, प्रणाम. लेक्चर माताजी प्रश्न आहे. प्रश्न आहे. कोण एवढं बरं नसताना देखील तुमची तळमळ कशी तुम्ही राखू शकता की इतरांना मला सांगायचे चांगल्या गोष्टी. कोण परत माताजी का? नाही हो, एवढं काही बरं नाही. नसताना तुमच्या सगळ्यांकडनं तर माझे तर काय, तुमच्या सगळ्यांकडून प्रेरणा आणि तुमच्या प्रार्थना, तुमच्या हा ना, सर्वांच्या, तुमच्या मेसेज सगळ्यांकडून प्रेरणा आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना, अशाच तुमच्या सर्वांचे आशीर्वाद प्रार्थना असू देत. ते खूप थँक्यू. मेसेज खूप छान होते. घरात बसून ऐकायला मिळतायत ते भाग्य आहे.